जय हिंद मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून लोकसंख्या हा जो टॉपिक आहे, हा लोकसंख्या टॉपिक आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, लोकसंख्या हा भूगोलमध्ये पण टॉपिक येत आहे, त्याचबरोबर जॉग्राफी ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये पण येत आहे. म्हणजे जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स दोघांच्यामध्ये पण लोकसंख्या येत आहे. तर आपण इथं बघत असताना दोन्हींच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स पॉईंट्स जे आहेत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पॉप्युलेशन त्याच्या संदर्भात आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून. बघा, आता लोकसंख्येचा विचार केला, पॉप्युलेशनचा विचार केला तर भारतामध्ये याच्या एकूण 4 महत्त्वाच्या अवस्था देण्यात आलेल्या आहेत. पहिली अवस्था जी आहे त्याला उच्च स्थिर अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा, पहिली अवस्था मी लिहितो. बघा, पहिली अवस्था जी आहे या पहिल्या अवस्थेलाच काय म्हणण्यात आलेलं आहे तर उच्च स्थिर अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. एक एक अवस्था जी आहेत आपण थोडी समजून घेऊ. बघा, उच्च स्थिर अवस्था. आता उच्च स्थिर अवस्थेमध्ये काय आहे की बघा 1891 ते 1921 पर्यंतची लोकसंख्येची जी स्थिती होती ती स्थिती या पहिल्या अवस्थेमध्ये येते. बघा, 1891 पासून 1921 पर्यंत बघितलं तर लोकसंख्या जी आहे ती 23.6 करोड म्हणजे कोटी होती. तिथून ती वाढत गेली आणि वाढत किती झाली तर 25.1 करोड एवढी झाली. बघा, म्हणजेच 1891 पासून ते 1921 पर्यंत म्हणजे या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी भारताची लोकसंख्या आहे या भारताच्या लोकसंख्येमध्ये जो बदल झाला तो 23.6 करोड म्हणजे साधारणतः 1.5 करोड एवढी लोकसंख्या वाढली. आता 1.5 करोड लोकसंख्या 30 वर्षामध्ये वाढली. आत्ता आपण आजच्या घडीला बघितलं तर 2-3 महिन्यामध्ये 1.5 करोड लोकसंख्या वाढून जाऊ शकते. बघा, अशी परिस्थिती आहे, पण त्यावेळची परिस्थिती थोडी वेगळी होती. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून आली की या 30 वर्षामध्ये म्हणजे 1891 पासून 1921 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये बघा जी 30 वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो होता टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर 0.19% एवढी लोकसंख्या वाढीचा दर होता. बघा, आणि याच्यामध्ये जे 1921 हे जे वर्ष आहे या 1921लाच लोकसंख्या विभाजक वर्ष म्हणण्यात येतं. बघा, लोकसंख्या विभाजक वर्ष म्हणण्यात आलेलं आहे. बघा, आता लोकसंख्या विभाजक वर्ष का म्हणण्यात आलेलं आहे बघा की बघा 1911 पासून 1921 पर्यंतचा हा जो कार्यकाळ बघितला तर या कार्यकाळामध्ये या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकसंख्या जी आहे ती 0.1 करोड म्हणजेच थोडक्यात 10 लाखानं लोकसंख्या काय झाली होती तर कमी झाली होती. एकमेव असं दशवर्ष आहे 10 वर्ष आहे की 1911 पासून 1921 पर्यंत लोकसंख्या जी आहे ती 0.1 करोड यानं काय झाली होती तर कमी झालेली होती. लोकसंख्येची घट जी होती 0.3% झालेली होती. बघा, 1911 पासून 1921 पर्यंत. त्यामुळेच 1921 हे जे वर्ष आहे या 1921लाच लोकसंख्या विभाजक वर्ष असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा, म्हणजे आपण इथं पहिली अवस्था लोकसंख्येची समजून घेतली. पहिली अवस्था जी आहे ती उच्च स्थिर अवस्था आहे. याच्यामध्ये 1891 पासून 1921 पर्यंतच्या कार्यकाळामधील लोकसंख्येची जी स्थिती आहे त्या स्थितीचा इथं काय करण्यात आलं ते आढावा देण्यात आलेला आहे. 23.6 करोड एवढी लोकसंख्या होती 1891 रोजी आणि 1921 रोजी ती किती झाली तर 25.1 करोड एवढी लोकसंख्या झाली. बघा, म्हणजे या 30 वर्षामध्ये 0.19% एवढीच काय झाली तर लोकसंख्येची वाढ झालेली होती. बघा, आता या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघा 1911 पासून 1921 पर्यंतचा जर कार्यकाळ विचारात घेतला तर याच्यामध्ये 1921 हे जे वर्ष आहे यालाच लोकसंख्या विभाजक वर्ष असं म्हणून काय करण्यात आलेलं तर डिक्लेअर केलेलं आहे. कारण या 1921 इथंपर्यंत आपण बघितलं तर लोकसंख्या जी होती ती 10 लाखानं कमी झालेली होती आणि एकमेव असं दशक आहे 1911 पासून 1921 पर्यंत की या कार्यकाळामध्ये लोकसंख्या जी होती ती घटलेली होती. बघा, किती टक्क्याने घटली होती तर 0.3% लोकसंख्या काय झाली तर घटलेली होती. बघा, ठीक आहे, ही झाली लोकसंख्येची पहिली अवस्था. आता आपण लोकसंख्येची दुसरी अवस्था बघू. दुसरी अवस्था या ठिकाणी मी घेतो. बघा, सेकंड स्टेज ऑफ पॉप्युलेशन म्हणेल लोकसंख्येची दुसरी अवस्था. आता लोकसंख्येची दुसरी अवस्था जी आहे याला प्रारंभीची प्रसरणशीलता म्हणजे सुरुवातीला जी लोकसंख्या पसरत गेलेली होती ना यालाच प्रारंभीची प्रसरणशीलता असं म्हणण्यात आलेलं. बघा, प्रारंभीची प्रसरणशीलता असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा,
आता ही जी लोकसंख्येची अवस्था आहे याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघा. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा देण्यात आलेला आहे बघा की 1921 पासून ते 1951 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे हा सेकंड स्टेजचा कार्यकाळ, म्हणजे हे जी 30 वर्ष आहेत ही दुसऱ्या ह्याच्यामधील बघा दुसऱ्या अवस्थेमधील 30 वर्ष येत आहेत बघा. आता या कार्यकाळामध्ये आपण बघितलं की 1921 रोजी जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या किती होती 1921 रोजी, तर 1921 रोजी 25.1 कोटी एवढी लोकसंख्या होती. तर ती लोकसंख्या 1951 पर्यंत किती करोड झाली होती 36.1 करोड किंवा कोटी लिहितो बघा, कोटी एवढी लोकसंख्या झालेली होती बघा. म्हणजेच 25.1 कोटीवरून 36.1 करोड एवढी लोकसंख्या या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाली होती, 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाली होती. म्हणजे जर आपण बघितलं तर लोकसंख्या कितीनं वाढली होती तर 11 करोडनं लोकसंख्या वाढली होती. 11 कोटी 11 करोडनं लोकसंख्या ही वाढलेली होती. आणि इथं जर वार्षिकी वाढीचा जर दर बघितला तर किती होता तर 1.22% हा काय होता तर वार्षिकी वाढीचा दर होता बघा. टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर वार्षिकी वाढीचा दर हा 1.22% होता बघा. आता लोकसंख्या वाढीची कारणं काय काय होती बघा. याच्यामध्ये जो साथीचे रोग जे होते ना, जसा प्लेग असेल, त्याचबरोबर देवी रोग होता, नंतर कॉलरा होता, नंतर महामारीचा रोग वगैरे होता. तर हे जे रोग होते तर ह्या रोगांच्या आजारावरती काय झालं होतं तर कंट्रोल झालं होतं, या रोगांच्यावरती कंट्रोल झालेलं होतं. आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जे होतं ते कमी झालेलं होतं. आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळेच दुसऱ्या स्टेजमध्ये लोकसंख्या ही जोमाने वाढत गेलेली होती बघा या सेकंड स्टेजमध्ये. म्हणजे पहिली अवस्था आपण उच्च स्थिर अवस्था बघितली, कॉन्स्टंट लोकसंख्या होती. दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या सुरुवातीला प्रसरण होत गेली होती, प्रसरणशील बनत गेलेली होती, म्हणजेच वाढत गेलेली होती. 11 कोटीने लोकसंख्या 30 वर्षामध्ये वाढलेली होती. ही पहिली अवस्था आपण बघितली. आता ही दुसरी अवस्था बघितली. तर तिसरी अवस्था जी आहे ती आपण घ्यायची आहे. पूर्वी हे जे पॉईंट्स मी घेतलेले आहेत तत्पूर्वी हे पॉईंट्स सगळे काय करा तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता तिसरी अवस्था बघू आपण. इथं मी थर्ड स्टेज म्हणतो. लोकसंख्येची तिसरी अवस्था काय होती बघा. आता लोकसंख्येच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये एक मुद्दा घेतला तर याचा कार्यकाळ जो होता तो 1951 पासून 1981 पर्यंतचा कार्यकाळ होता बघा. आणि ही उशिराची प्रसरणशील अवस्था असं म्हणण्यात आली आहे बघा. उशिराची प्रसरणशील अवस्था म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता उशिराची प्रसरणशील अवस्था आहे ना, या तिसऱ्या स्टेजमध्ये काय झालं की आपण बघितलं की 1951 रोजी 36.1 कोटी एवढी लोकसंख्या होती. आणि ती 1981 रोजी किती झाली होती तर ती 68 कोटी झाली होती. 68.3 कोटी एवढी लोकसंख्या झाली होती. म्हणजे जवळजवळ 32.4 कोटीने लोकसंख्या वाढली. या दोघांच्या मला डिफरन्स बघितला तर 32 कोटी 40 लाख एवढी लोकसंख्या काय होती तर वाढलेली होती. आणि ही जी लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा सगळ्यात जास्त आत्तापर्यंतचा बघितला तर सगळ्यात जास्त जोमाने लोकसंख्या जी होती ती 1951 पासून ते 1981च्या कार्यकाळामध्ये वाढलेली होती बघा. इथे जर वार्षिकी वाढीचा दर बघितला, वार्षिकी वाढीचा दर जर बघितला तर तो किती होता, 2.14% वार्षिकी वाढीचा दर होता बघा. 2.14% एवढ्या वेगानं लोकसंख्या काय होत गेली तर वाढत गेलेली होती बघा. आणि ही जी 30 वर्ष होती बघा, सेकंड पॉईंटच्या संदर्भात लिहितो, हे जे 30 वर्ष होते हे 30 वर्ष लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष म्हणण्यात आलेले आहे बघा. वर्षे म्हणजे या 30 वर्षामध्ये लोकसंख्येचा एक प्रकारे विस्फोटच झालेला होता बघा. आता या कालावधी दरम्यान आरोग्याच्या मध्ये चांगल्या सुधारणा झाल्या होत्या, मृत्यूदर कमी झालेला होता आणि जे वेगवेगळे रोग होते त्या रोगांच्यावरती औषध उपचार आलेला होता. आणि त्यामुळे त्या तिसऱ्या स्टेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत गेलेली होती बघा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची वाढ झालेली होती. ही झाली लोकसंख्येची तिसरी अवस्था. आता लोकसंख्येची चौथी अवस्था काय म्हणत, फोर्थ स्टेज जे आहे, फोर्थ स्टेज पॉप्युलेशनची जी चौथी अवस्था जी आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आता चौथ्या अवस्थेमध्ये याचा कार्यकाळ जो आहे तो 1981 पासून
2011पर्यंतचा हा कार्यकाळ आहे बघा. आणि याच्यामध्ये 68.3 करोड लोकसंख्या होती, आपण इथं बघितलं बघा. तर तिथून ती कुठं गेली होती तर 121 करोड एवढी लोकसंख्या झाली बघा. म्हणजे इथं लोकसंख्या या 30 वर्षामध्ये जवळजवळ 52.7 कोटीनं वाढली होती बघा. किती इथं किती दिसते बघा, 52.7 करोडनं लोकसंख्या वाढली होती बघा या 30 वर्षामध्ये बघा. पण इथं जो लोकसंख्या वाढीचा जो दर होता, लोकसंख्या वाढीचा दर 1.87 होता बघा. किती होतं तर 1.87% लोकसंख्या काय होतं तर इथं वाढत होती चौथ्या स्टेजमध्ये बघा. म्हणजे इथं 1951 पासून 1981 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो काय होता तर थोडा जास्त होता बघा, इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं आपण समजून घेतलं की लोकसंख्येच्या 4 स्टेज बघितल्या. आता ही जी चौथी स्टेज आहे, चौथ्या स्टेजला बघा उच्च वृद्धी दर म्हणण्यात आलेलं आहे बघा. उच्च वृद्धी दर म्हणण्यात आलेला आहे बघा. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो काय आहे ते थोडा जास्त आहे बघा. ओके. इथंपर्यंत आपण 4 अवस्था लोकसंख्येच्या समजून घेतल्या. लोकसंख्या कशा प्रकारे चेंज होत गेली होती ते आपण गोष्टींचा इथं काय केलं आहे तर आढावा घेतलेला आहे. आता थोडं पुढं जाऊ. पुढे आपले महत्त्वाचे पॉईंट्स काय काय आहेत बघा. आता जगामध्ये कुटुंब नियोजनाचा जो कार्यक्रम फर्स्ट टाइम कुटुंब नियोजन जगामध्ये फर्स्ट टाइम कुटुंब नियोजनाचा जो कार्यक्रम सुरू केलेला होता तो कोणी केला होता तर इंडियाच्या मार्फत, भारताच्या मार्फत पहिल्यांदा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम चालू करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाचा कधी केला होता तर 1952 रोजी करण्यात आलेला होता बघा. आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता तर स्थिर लोकसंख्या ठेवायची. स्थिर लोकसंख्या जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येला स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम चालू करण्यात आला होता. आणि त्या आधारावरतीच बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे कधी ठरवण्यात आलं होतं तर 1976 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं बघा. 1976 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं होतं. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवलं, याच्या बाबतीमध्ये थोडक्यात आणखी इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये एक म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना जी होती या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या अंतर्गत येत आहेत बघा. 5 इयर प्लॅन जो आहे या 5वी पंचवार्षिक योजना जी आहे ही राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या अंतर्गत येतात बघा. आणि यावेळी कुटुंब कल्याण जे मंत्री होते त्यांचं नाव काय होतं श्री करण सिंग त्यांचं नाव बघा. श्री करण सिंग जे होते हे कुटुंब कल्याण मंत्री होते बघा. आणि याच कार्यकाळामध्ये लग्नाचे जे वय होते, लग्नाचे वय हे काय करण्यात आले होतं तर लग्नाचं वय म्हणजे पुरुष जे आहेत पुरुषांचं लग्नाचं वय 21 वर्ष करण्यात आलं होतं. आणि मुलींचं इथं मुलगा लिहितो मी, मुलगा लग्नाचं वय आणि मुलींचे लग्नाचं वय 18 वर्ष करण्यात आलं होतं बघा. 21 वर्ष मुलाचं वय आणि 18 वर्ष मुलीचं वय असं लग्नाचं वय करण्यात आलेलं होतं बघा. त्याचबरोबर इथं काय करण्यात आलं आणखी बघ, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जी आहे या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पण सुरुवात केली होती बघा. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया याची पण सुरुवात करण्यात आली होती. तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये समजा स्त्री आणि पुरुष दोघांनी पण काय केलं तर हे केलं म्हणजेच ही शस्त्रक्रिया केली तर त्यांना 150 रुपये दिले जातील अशा प्रकारची ही एक स्कीम होती, योजना होती. 2 अपत्यावरती असेल तर 150 रुपये, 3 अपत्यावरती असेल तर 100 रुपये, नंतर 3 पेक्षा जास्त अपत्यावरती असेल तर 70 रुपये अशा प्रकारचं काय करण्यात आलं होतं तर सरकारच्या मार्फत इथं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांच्यासाठी हे पैसे दिले जात होते बघा, सांगण्यात आलेलं आहे बघा. आणि नंतर इथनं पुढची जी 5वी पंचवार्षिक योजना झाल्यानंतर जी 6वी पंचवार्षिक योजना आहे या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अगोदर जन्मदर जो आहे हा जन्मदर किती असावा तर 25 असावा असं काय करण्यात आलं होतं टार्गेट ठेवण्यात आलं होतं बघा. आता लोकसंख्या वाढीचा वार्षिक वृद्धी दर 1.4 पर्यंत खाली आणायचा आहे असं पण ठरवण्यात आलं होतं बघा. 1.4% वार्षिकी पर इयर, जसं आपण ह्याच्या अगोदर बघितलं 2.14% वार्षिकी 1951 पासून 1981 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर होता ना, तर तो काय करायचा 1.4% पर इयर अशा प्रकारच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर जो आहे तो
कमी करायचा, खाली आणायचा आहे. आणि त्याचबरोबर कुपोषण जे आहे, कुपोषण आणि जी स्त्री साक्षरता जी आहे, स्त्री साक्षरता ही काय करायची आहे, वाढवायची आहे, वाढवणे. अशा प्रकारे काय करण्यात आलं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं होतं बघा. म्हणजे इथं आपण बघितलं की 1976 रोजी जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं होतं त्यावेळेला पंचवार्षिक योजना होती. श्री करण सिंह हे काय होतं तर कुटुंब कल्याण मंत्री होते. 1976च्याच राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या आधारावरती लग्नाचे वय मुलाचं 21 वर्ष, मुलीचे 18 वर्ष करण्यात आलेलं होतं बघा. आता ते वाढवण्यात आलेलं आहे, मुलाचं 25 वर्ष आणि मुलीचं 21 वर्ष करायचं नियोजन चालू आहे बघा. नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जी आहे हे 2 अपत्यावरती केली तर 150 रुपये, 3 अपत्यावरती केली तर 100 रुपये, अशा प्रकारचा एक काय दिला जाणार होतं तर प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. भत्ता इन द सेन्स की एकदा दिला जाणार होता. जन्मदर जो आहे तो 25 ठेवायचा आहे असं ठरवण्यात आलं होतं. आणि लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 1.4% प्रतिवर्ष असा करायचा असं सांगण्यात आलं होतं. आणि कुपोषण आणि स्त्रियांच्यामध्ये साक्षरता वाढवणे आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करणे अशा प्रकारचं नियोजन जे होतं या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या 1976च्या अंतर्गत ठरवण्यात आलं होतं बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं जे काही मी म्हणेल की लोकसंख्या धोरण जे होतं, दुसरं लोकसंख्या धोरण जे आहे ते 2000 साली ठरवण्यात आलं होतं बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे होतं, धोरण इन द सेन्स की इथं काय करण्यात आलं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं, राष्ट्रीय लिहितो वाटल्यास पहिल्यांदा, लोकसंख्या धोरण 2000 सालचं. आता या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000मध्ये एक म्हणजे S.N. स्वामीनाथन यांचा एक तज्ज्ञ गट तयार करण्यात आला होता. पहिलं काय करण्यात आलं, S.N. स्वामीनाथन यांचा एक गट तयार करण्यात आला, तज्ज्ञ गट तयार करण्यात आला. आता या गटाच्या मार्फत काय करण्यात आलं बघा, संतती नियमन असेल, आरोग्याच्या पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर प्रजनन व बाल आरोग्य सेवा अशा एकात्मिक सेवा पुरवण्यावरती भर द्यायचे. म्हणजेच काय, संतती नियमन म्हणजे काय की 2 मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे 2 मुलांपेक्षा जास्त मुलं नसावी अशा प्रकारचं एक नियमन करण्यात आलं होतं. आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या काही लसी वगैरे देणं त्या असतील, त्याचबरोबर प्रजनन व बाल आरोग्य सेवा जी आहे म्हणजेच जे डिलिव्हरीच्या कार्यकाळामध्ये, त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर जे बालक असेल किंवा ती माता असेल यांच्या आरोग्यासाठी काय करायचं आहे तर एक प्रकारच्या प्रॉपर एकात्मिक सर्व्हिस सेवा ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करायच्या आहेत. या आधारावरती हे धोरणाचा हा मसुदा तयार करण्यात आला होता बघा. आता याचं उद्दिष्ट जे होते 2010 पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचं होतं बघा. 2010 पर्यंत टार्गेट देण्यात आलं होतं आणि या टार्गेटच्या आधारावरती हे उद्दिष्ट गाठायचं होतं. आणि या उद्दिष्टातच बघा राष्ट्रीय सामाजिक जनसांख्यिकी धोरण 2010 असं म्हणण्यात आलं होतं बघा. म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2020 जे आहे हे 2010 पर्यंत जे काही देण्यात आलेलं होतं ते अचीव करायचं आहे. आता काय काय अचीव करायचं होतं बघा, एक म्हणजे 2.1% एवढं काय करायचं, जनन दर ठेवायचा आहे. जनन दर किती असला पाहिजे, 2.1% असला पाहिजे. त्याचबरोबर शिशु मृत्यू दर जो आहे म्हणजे बालकांचा जो मृत्यू होतोय, शिशु मृत्यू दर तो किती असला पाहिजे, 30 पेक्षा खाली असला पाहिजे. 30 पेक्षा खाली असला पाहिजे शिशु मृत्यू दर जो आहे तो. त्याचबरोबर म्हणजे 1000 मध्ये 30 मुलांचा जो मृत्यू आहे तो एक्सेप्टेबल आहे. नंतर माता मृत्यू दर जो आहे, माता मृत्यू दर तो 100च्या खाली असला पाहिजे बघा, 100 पेक्षा कमी असला पाहिजे. आता माता मृत्यू दर हा 1 लाखांच्या संदर्भात काढला, 1 लाख. 1 लाखामध्ये 100 माता मृत्यू दर कमीत कमी ओके आहे. आणि हा जो आहे तो 1000 मध्ये शिशु मृत्यू दर विचारात घेतला जातो. त्याचबरोबर 14 वर्षापर्यंत मुलांना, जी मुलं आहेत 14 वर्षापर्यंत जे प्राथमिक शिक्षण आहे ते सक्तीचे आणि मोफत असावे. आणि याच्यामध्ये गळतीचं, मुलामुलींच्या शिक्षणाचं गळतीचं प्रमाण काय करावं तर कमी करायचं आहे असं पण इथं सांगण्यात आलं होतं बघा. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये जी डिलिव्हरी आहे 80% हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्या पाहिजेत असं पण सांगण्यात आलं होतं. म्हणजे संस्थात्मक डिलिव्हरी आहे, प्रसूती आहे ते सांगण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये जी व्यक्ती डिलिव्हरी करणार आहे ही 100% का असली पाहिजे तर एक प्रशिक्षित असली पाहिजे. 100% त्या व्यक्तीनं प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. नंतर जन्म असेल, जन्म, मृत्यू, त्याचबरोबर आणखी काय ते बघा, लग्न, गर्भधारणा वगैरे याच्या संदर्भात एक नोंदणी जी आहे ही नोंदणी
100% ठेवणं गरजेचं आहे. किती 100% त्याची नोंदणी ठेवलं गरजेचं आहे बघा. नंतर जे साथीचे रोग जे आहेत ना, या साथीच्या रोग जे आहेत या साथीच्या रोगांच्या पासून काय असलं पाहिजे तर एक बचाव झाला पाहिजे. साथीच्या रोगांच्या पासून बचाव म्हणजे प्रतिबंध करणं आणि या साथीच्या रोगावरती नियंत्रण करणं पण गरजेचं होतं. अशा प्रकारे हे ठरवण्यात आलं होतं बघा. त्याचबरोबर जन्मदर मी म्हणलो की 21 पर्यंत खाली आणायचं आहे. नंतर बाल विवाह प्रतिबंध कायदा आहे बघा. बालविवाह प्रतिबंधक कायदा पण करण्यात आला होता. आणि हम दो हमारे दो या तत्वांचा प्रसार करायचा होता बघा. हम दो हमारे दो हे जे तत्व आहे या तत्वाचा काय करायचं होतं तर प्रसार करायचा होता बघा. नंतर दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं की 2045 पर्यंत काय करायचं आहे तर लोकसंख्या स्थिर करायचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरण करणं 2045 पर्यंत असं पण टार्गेट ठरवण्यात आलं होतं बघा. आता धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बघा राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राज्य लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. आता ही जी इथं देण्यात आलेली हे जी सगळी माहिती आहे आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जे आहे ह्याला जर आपल्याला अंमलबजावणी करायची असेल याची तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची म्हणजे केंद्राच्या लेवलला एक राष्ट्रीय लोकसंख्या आयोग असेल आणि राज्याच्या लेवलला राज्य लोकसंख्या आयोग जो आहे याची स्थापना करायची आहे बघा. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि दुसरा जो आहे तो राज्यांच्यासाठी पण राज्य लोकसंख्या आयोगाची स्थापना करायची असं इथं सुचवण्यात आलं होतं. या धोरणाच्या मसुद्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं बघा. आता आपण इथं काय करू तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग जो आहे हा 2000 सालचा या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या बाबतीमध्ये माहिती बघू बघा. इथं लिहितो राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग कधीचा 2000 सालचा आहे बघा. याची स्थापना कधी करण्यात आली 11 मे 2000 साली याची स्थापना करण्यात आली. या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते भारताचे पंतप्रधान असतात बघा. आणि जे सदस्य असतात हे सदस्य जे आहेत ते कोण असतात तर अर्थतज्ञ असतात बघा. अर्थतज्ञ असतील. त्याचबरोबर समाजशास्त्रामध्ये तज्ज्ञ असतील. समाजशास्त्र तज्ज्ञ असतील इत्यादी एवढे काय होते तर याच्यामध्ये सदस्य असतील. पहिली सभा जी होती यांची 22 जुलै 2000 साली रोजी झालेली होती बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण यांची कार्यप्रणाली एक सुनिश्चित करणं म्हणजे हे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना कशासाठी करण्यात आली तर राष्ट्रीय नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे याचे जे काही धोरणं आहेत या धोरणांना एक सुनिश्चित करणं असं काय करण्यात आलं होतं तर या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचा मुख्य उद्देश होता बघा. नंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची पुनर्स्थापना जी होती ती करण्यात कधी आली बघा 19 मे 2005 रोजी याची पुनर्स्थापना करण्यात आली बघा. पुनर्स्थापना 19 मे 2005 रोजी करण्यात आली होती बघा. आणि याच्यामध्ये अध्यक्षाबरोबर उपाध्यक्षांची पण नियुक्ती करण्यात आली बघा. आता राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची कार्यप्रणाली ही कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते बघा. आरोग्य मंत्रालय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची जी कार्यप्रणाली जी आहे ते आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. आणि याच्यामध्ये सदस्य संख्या जी आहे ती सदस्य संख्या किती आहे तर 40 एवढी ही सदस्य संख्या आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगामधील सदस्य संख्या किती आहे तर 40 अशी देण्यात आलेली आहे बघा. म्हणजे इथंपर्यंत आपण व्यवस्थित संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती समजून घेतली. भारतामधील लोकसंख्येच्या बदलाच्या अवस्था पण एकूण 4 समजून घेतल्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण काय आहे ते समजून घेतलं. याच्यामध्ये 1976चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघितलं. त्याच्यानंतर 2000 सालचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघितलं आणि 2007च्याच राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या संदर्भात पण आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. जसं आपण भारताची लोकसंख्येच्या बदलाची अवस्था बघितली तसं जगाच्या लोकसंख्येच्या बदलांच्या पण अवस्था आहेत. फक्त मी काय करेल ओझरतं सांगत जाईल. पहिली जगाच्या लोकसंख्येच्या बदलाची अवस्था जी होती उच्च स्थिर अवस्था म्हणण्यात आलेली आहे. उच्च स्थिर अवस्था. आता ही उच्च स्थिर अवस्था जे आहे या उच्च स्थिर अवस्थेमध्ये काय काय येते बघा. एक म्हणजे याच्यामध्ये जन्मदर जो आहे जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही काय होतं या उच्च स्थिर अवस्थेमध्ये दोन्हीही जास्त होते बघा. आणि भारतामध्ये जर उच्च स्थिर अवस्था बघितली तर ती 1921ची उच्च स्थिर अवस्था होती भारतामध्ये बघा.
आता एक म्हणजे उच्च स्थिर अवस्थेचे आणखी कारण बघा, एकत्रित कुटुंब असायची पूर्वी बघा, त्याचबरोबर बालविवाह केला जात होता, अशिक्षित लोक खूप होती, अंधश्रद्धा पण खूप होती, देववादी खूप होती, त्यामुळे याच्यामध्ये जन्मदर भरपूर असायचा बघा. आणि याचं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन गव्हर्नमेंटच्या मार्फत गेलं नव्हतं बघा, पूर्ण जगामध्ये जरी बघितलं तर. आणि याच्यामुळे उच्च स्थिर अवस्था, याच्यामध्ये जन्मदर आपण बघितला जास्त असण्याचे कारणही आत्ता बघितली. आणि मृत्यूदराची पण कारणं भरपूर होती बघा. अपौष्टिक आहार खाल्ला जात होता, कुपोषणाचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं बघा. आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पण उपलब्ध होत नव्हत्या. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती पण यायचे, मोठे रोगराई वगैरे यायचे. याच्यामध्ये जगामध्ये पण भरपूर लोक काय होते, तिथून मृत्युमुखी पडत होते बघा. म्हणजे एक म्हणजे उच्च स्थिर अवस्था जगाच्या लोकसंख्येच्या बदलाच्या अवस्थेमधलं पहिला टप्पा आपण बघितला. नंतर दुसरा जो स्टेज जे आहे जागतिक लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, ती काय आहे तर प्रारंभीची प्रसरणशील अवस्था म्हणण्यात आलेली आहे बघा. प्रारंभीची म्हणजे जसं भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये बघितलं, तसंच सेकंड स्टेज जी आहे ही प्रारंभीची प्रसरणशील अवस्था. आता ही प्रारंभीची जी प्रसरणशील अवस्था जी आहे याच्यामध्ये काय होतं, मृत्यूदर जन्मदरापेक्षा कमी होता बघा. म्हणजेच मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा कमी होता, म्हणजेच जन्मदर काय होता तर जास्त होता. आता जन्मदर जास्त होण्यापाठीमागचं कारण काय होतं बघा, शिक्षण, त्याचबरोबर आरोग्याच्या सोयीसुविधा आल्या, राहणीमानामध्ये चांगल्या प्रकारे बदल होत गेलेला होता, आणि सामाजिक परंपरा ज्या आहेत या सामाजिक परंपरांमध्ये पण चेंज होत गेला होता. यामुळे काय झालं तर मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर जो आहे तो जन्मदर वाढत गेलेला होता बघा. ठीक आहे, ही दुसरी अवस्था जागतिक लोकसंख्येच्या बदलामधील ही दुसरी अवस्था. नंतर तिसरी अवस्था जी आहे ती उशिराची प्रसरणशील अवस्था बघा. आता उशिराची प्रसरणशील अवस्था. आता उशिराची प्रसरणशील अवस्था म्हणजे काय, याच्यामध्ये मृत्यूदर पण कमी होता. मृत्यूदर जो आहे तो पण कमी होता आणि जन्मदर पण काय होता तर कमी होता. म्हणजे दोन्ही कमी होतं. याच्यामध्ये भरपूर कारणं आहेत, सामाजिक, शैक्षणिक भरपूर कारणं आहेत. त्यामुळे काय झालं होतं तर मृत्यूदर पण कमी झाला होता आणि जन्मदर पण कमी झाला होता बघा. आता कधी कधी याच कार्यकाळामध्ये काय झालं की लोकसंख्या विस्फोटाची अवस्था काही प्रमाणामध्ये आढळत होती. कुठे कुठे आढळत होती, भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झाला होता का उशिराच्या प्रसरणशील अवस्थेमध्ये? झाला होता ना. आपण बघितलं 1951 पासून 81 पर्यंतचा जो कार्यकाळ होता, लोकसंख्येचा विस्फोट झाला होता. वार्षिकी 2.14% लोकसंख्या वाढीचा दर जो होता 2.14%, म्हणजे एवढं वेगानं वाढत गेलेलं होतं बघा. आणि ही अवस्था जी आहे उशिराची प्रसरणशील अवस्था जी आहे मोस्टली बघा विकसनशील देश जे आहे या विकसनशील देशामध्ये ही उशिराची प्रसरणशील अवस्था पाहायला भेटत होती. अशा प्रकारच्या काय आपण बघितलं तर 3 अवस्था ज्या आहेत या तिन्ही अवस्था इथे समजून घेतलेल्या आहेत बघा. याच्यानंतर चौथी जी अवस्था आहे 4th नंबरची आहे ती निम्न स्थिर अवस्था म्हणण्यात आलेली आहे बघा. निम्न स्थिर अवस्था. आता ही जी निम्न स्थिर अवस्था आहे या निम्न स्थिर अवस्थेच्या बाबतीमध्ये सेम जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी होतं बघा. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही काय होतं कमी पाहायला भेटत होतं बघा. आता समाजाच्या जीवन स्तरामध्ये वाढ झालेला होता मग चांगल्या प्रकारचं जीवनमान लोक राहत होती. कुटुंब नियोजन असेल, उशिरा लग्न करायचा प्रकार जो होता तो पण वाढत गेलेला होता बघा. आणि जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असल्यामुळे बघा लोकसंख्या वाढीचा वेग जो होता तो काय झाला तर कमी झाला होता, मंद झाला होता बघा. मंद म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो मंद झालेला होता बघा. ठीक आहे, अशा प्रकारची ही चौथी अवस्था आपण बघितली. नंतर 5वी अवस्था जी आहे ती ऱ्हासमान अवस्था. याच्यामध्ये जन्माच्या तुलनेमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक, ज्यामुळे लोकसंख्येचे आकार कमी कमी होत गेलं बघा. ऱ्हासमान अवस्था म्हणजे काय की जन्मदर जो आहे हा जन्मदर कमी होता, पण मृत्यूदर जो होता हा मृत्यूदर काय होता तर जास्त होता बघा. आता हे जे आहे ती आर्थिक विकासाची शेवटची स्टेज ज्या वेळेला येते त्यावेळेला जन्मदर कमी होतो, मृत्यूदर वाढतो. आणखी एक देशामध्ये संपूर्ण रोजगार असतो बघा. मी बेरोजगारी अवस्था म्हणत नाही, देशामध्ये संपूर्ण रोजगारी अवस्था असते त्यावेळेला ही ऱ्हासमान अवस्था तयार व्हायला दिसते बघा. ठीक आहे, अशा प्रकारचे काय आहे तर इथं एकूण 5 प्रकारच्या अवस्था जागतिक लेवलला लोकसंख्येच्या ज्या बदलाच्या अवस्था होत्या आंतरराष्ट्रीय लेवलला त्या एकूण 5 आहेत. एक म्हणजे उच्च स्थिर अवस्था,
प्रारंभीची प्रसरणशील अवस्था, उशिराची प्रसरणशील अवस्था, निम्न स्थिर अवस्था आणि ऱ्हास समान अवस्था जी आहे त्या इथं देण्यात आलेल्या आहेत. आता जगाची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण थोडं समजून घेऊ. आकडेवारी बघू बघा, जगाची लोकसंख्या कशी कशी बदलत होत गेली बघा. आता 1804 रोजी जगाची लोकसंख्या 1 अब्ज होती बघा. 1 अब्ज म्हणजेच किती, 100 करोड जगाची लोकसंख्या होती. किती, 1804 रोजी. नंतर 1927 रोजी ती किती झालं, 2 अब्ज झाली बघा 1927 रोजी. नंतर 1960 रोजी किती झाली होती, तर ती 3 अब्ज झाली होती बघा. नंतर 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती बघा. 1987 रोजी लक्षात घ्या 5 अब्ज झालेली होती. ओके, इथे एक राहिलं बघा. 1974 मध्ये 4 अब्ज झाली होती. 4 अब्ज झाली होती बघा 1974 म्हणजे 1 2 3 इथलं आहे बघा 4 आणि 5. नंतर 1999 रोजी जगाची लोकसंख्या एकूण 6 अब्ज झालेली होती आणि 2011 मध्ये जगाची लोकसंख्या जी होती ती 7 अब्ज झालेली होती. आता 8वी अब्ज कधी झालेलं आहे ते येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला समजून जाईल बघा. आता लोकसंख्या जी आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे ती विकसनशील देशामध्ये पाहायला मिळते बघा. विकसनशील देश जे आहेत या विकसनशील देशामध्ये लोकसंख्या जास्त पाहायला भेटत आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे जगाची लोकसंख्या, जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे ती चीनची आहे, चायनाची 2011च्या आधारावरती वगैरे चीनची आहे. आणि सेकंड नंबरला जो आहे तो इंडिया म्हणण्यात आलेला आहे बघा. सेकंड नंबरला इंडिया आहे. पण असं म्हटलं जात आहे की 2050 पर्यंत भारत जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश बनेल, पण मला वाटतं त्याच्या अगोदरच बनेल बघा. ठीक आहे, तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण समजून घेतली, आकडेवारी समजून घेतली, संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित, हे जे पॉईंट्स आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता मी इथं थांबतो. राहिलेला भाग जो आहे तो आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.